अंकित नवऱ्याला बघताय सकला मासा उचलताना. हा, जिमची पावर दाखवतोय तो. सिंगापूरला लग्न कसं असते आणि इकडचं लग्न काय फरक पडते? आता सिंगापूर मध्ये हा हे बघा हलत घेऊन चाललात ना. बाकी अंकित मामाच्या हल्दीला. नमस्कार मंडळी, मी इथे टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आता अंकितला बघून समजलंच असेल आज कसली व्हिडिओ असणार आहे. आज आहे आपली हल्दीची व्हिडिओ. अंकितचा हलद आहे आज आणि आम्ही मला वाटतं जिमला सोबतच होतो आणि त्याची जिम कंटिन्यू असेल. आणि माझी पण नाही वाढली रे, मी पण थोडासा आता जातच का नाही जिमला? जाते ना, जिमला जाते पण झाडू मारायला. बाकी चला व्लॉगला करूया आता सुरुवात. हलद वगैरे त्याला लावून झालेली आहे. सकाळचा मांडव स्थापनेचा वगैरे कार्यक्रम होता तो सगळा आटपलेला आहे. आता फक्त दुपारी जेवण, त्याच्यानंतर जे कार्य आता हलद लावतील परत का लावून झाली. कोण बाहेरचे लोक येतील ते लावतील. आता बाहेरची लोक येतील ते हलद लावतील. बाकी हलद वगैरे लावून झालेले आहे. बाकी अंकित मामाच्या हल्दीला भाच्यांची तादाद वाढलेली आहे आमच्या घरात. असं आहे का? म्हणजे भाच्याही ते बनवलेलं आहे त्याच्यासाठी. ओके, तेच बोलू एकदम काहीतरी युनिक वाटलं असं अंकित मामाच्या. चालेल चालेल, कॉंग्रॅच्युलेशन. बाकी हा हे बघा हलद घेऊन चाललात ना. नवरीकडे. कुठं आहे नवरी? पेनला आहे. अच्छा, पेनची नवरी आहे. आपण तिथं हलद घेऊन चालले सगळे. आहा 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 आहा. या साईडला आता मांडव स्थापण्याचं कार्य सुरू आहे. अंकित दादाची भेट करून दिली, त्याच्यानंतर त्यांचे मम्मी आणि पप्पांची भेट करून देते. नमस्कार. नमस्कार. आई आणि बाबा दिसतात आहेत समोर. अंकित दादाची हलद आहे आज. कसा वाटते तुम्हाला? आनंद झालाय. आणि बरेच वर्षाने आपल्या घरात आता यो कार्य असेल ना? हो, बरेच वर्षाने. आणि मस्त थाटात वगैरे. आता सकाळपासूनचा आपला जो काही कार्य झालाय तो सांगा फक्त आपल्याला. सकाळी सर्व मांडव स्थापना, ग्रामस्थ येऊन सर्व ग्रामस्थांना आम्ही आमंत्रण करतो. आणि पहिला आमचं होते मांडव स्थापना, म्हणजे ते केळीचा दार, त्याचं जे महत्व आहे तर ते केळीचा दार बांधतो आम्ही. सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात आणि त्याच्यानंतर मग सर्वांचा मानपान केला जातो. त्याच्यानंतर मग चहा पाणी हे वडे काय असेल ते चालू राहते. आणि आता आपला जो कार्य सुरू आहे तो बाहेर, तो त्याला ते मुहूर्त मेढ बोलतात. तर त्याच्यामध्ये उंबर, जांभूळ आणि उंबर आणि हे असे 3 झाडांची. त्याच्यानंतर मग जातं पूजन आणि हे जे आहे आपला देवांचं वगैरे कार्य असते तो झाला असेल. आणि हलद वगैरे आपल्या दादाला लागली. चालेल चालेल. चला मच्छी तोडायला घेतील आता मच्छी एक एक काढताना तुम्हाला दाखवते कशी मच्छी स्टोर करून ठेवली. दोरी दादा बाबा बाबा योगा कसला मोठा आहे. आख्खे ड्रम मध्ये एकच आहे काय? दोरी आहे पण तोंडाला दोरी आहे. बाबा 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 किती मोठा सकला मासा आहे. 42 किलोचा. 42 किलोचा सकला मासा दिसतोय बघा.
अशी एकदम तोंडात टाक एकदम आणि आपण दोघांनी पकडायची. हे टाकीने एकच होता. हाईट भरपूर आहे चिकार आहे. ही दोरी खालची दोरी धर खालची. चला 42 किलोचा एक सकला मासा आणि तो नेताना दिसतो. या साईडला अंकित नवऱ्याला बघताय सकला मासा उचलताना. जिमची पावर दाखवतोय तो. चालत चालत लागला. बघा यो सगळ्यात मोठा सकला आहे. आता सगळे पहिले सकल्याचे इथे खवलं काढून घेतील. वैभव कवटाला काहीतरी आनंद. चला आता सकल्या मासाची कटिंग बघतो. गाबोली बघायची येईल का ना तर फार जवळ 3.5 किलोचा. गाबोली बघताय असली मोठी निघले सकल्या मासाची. जवळ 3.5 किलो. किती किलो असेल हो? सकला मासा आहे त्याच्यातून 2 किलोची गाबोली असेल अंदाजा लावला. गाबोलीचं काय कराल? उकडून त्याचे फ्राय करायचे. अच्छा उकडून फ्राय नाही त्याची. ही जी गाबोली आपण काढलेली आहे ना ती उकडून आता फ्राय करू आणि सगळ्यांना द्यायची. चला बाकी आता सकला मासा कापताना बघताय. आपण थोडासा लेट झालो कारण मला कन्फ्युजन झाला की आमचे अशोक काका आहेत आपले आणि लालू दादा हे दोघांकडे मला वाटलं एकच हल्दी आहे. तर मी बोलू पहिले लालू दादांनी फोन केला तर मी तिकडे गेलो. पण मला नंतर समजलं की 2 वेगवेगळे हल्दी आहेत तेच दिवशी. पण काही नाही सकाळी इकडे हळद वगैरे लावून झाली. बाकी आता इथं पण सकल्या मासाची कटिंग दाखवते आणि तुम्हाला जेवण बनवताना दाखवते. आपले जे दिंडीमध्ये ज्या आया होत्या सगळेजणी काकीसा ते आहेत इकडं जेवण करायला आणि बाकात सकला मासा कापताना बघते. अंकित दादाची हल्दी लावताना बघते आता. या साईडला बघा आपली प्रथमची मम्मी दिसते. शिर्डीमध्ये आम्ही जाम मजा केलते. जाम नाव काढताना सगळे जण आपले दिंडीचा मस्त की आम्हाला पण यायचं आहे पुढच्या वर्षी म्हणून. मजा आली ना सगळे. हो व्लॉग यायचे ना तिघांचे पण व्लॉग यायचे राजदीपचे माझे आणि कौशलचे. चला आता हळद लावताना बघितलं त्यांना. चालेल चला. हाय
एस्थेटिक ये हळद लावायला. आमचा कपडा कशाला निघते. काय आहे सकला सकला का. हा तर हे बघा सकला मासा आता तोडून झालाय. टोटल काहीतरी 150 काय 200 किलो आहे. अजून पण मावरा आहे तो तोडाचा बाकी आहे. बाकी आता बघा सकल्या माशाची मस्त कालवण होणार आहे आता. मग अजून बघा किती सकला मासा कापायची बाकी आहे. एकच मोठा पीस होता बाकीचे छोटे आहेत. आणि याच्यात पण आता सकल्यात गाबोली आहे ती काढताना दिसते ताई. नाही काबोले आहे आम्हाला समजते. बाई ये आहे नाही नर आहे. तर किती किलोचे होईल तरी अंदाजे पाऊण किलो 1 किलो अर्धा किलो ना. चला या साईडला आता दुपारचा जो जेवण होता त्याच्यात भाजी होती वाटाण्याची भाजी. आता तो टोप साफ झालाय. आता त्याच्यात सकलं वगैरे करते. सकल्या मासाची आता मेजवानी बघायला भेटते तुम्हाला. आपल्या सगळ्या हॅलो नमस्कार. हा भाजी बिजी बनवली दुपारी. आता मस्त सकला बनवा झणझणीत. हो. हालत घेऊन गेलते आता हालत घेऊन आलाव ना पेनशी. दम लाव. काय काय खाऊ तिकडं. काय बोलता. रस्ता खराब. आणि हे सगळे पाहुणे आपले कुठचे आलेत का. हे अंकित आहे ना आपला त्याची मावशी आहे ही. आणि ही सर्व कंपनी फॅमिली ही सिंगापूरहून खास लग्नासाठी आलेली आहे. अरे बापरे सिंगापूर वर्षी आलात खास लग्नासाठी. मामी सांगा एक एक जण कोण लागतं दादाचे. मामी मोठी घ्या मामी हातात घ्या. एक एक पास करा. मामी मामी अंकितची मामी अंकितची मामी अंकितची मावशी. मी घरातलीच आहे. मी बहीण आहे. मी अंकितची छोटी मामी. छोटी मामी. आणि ह्या सगळ्या अंकितची बहीण. अंकितची बहीण. ही सगळी हाय करा सगळे हाय करा. मी त्यांना एक प्रश्न विचारतोय. हा आता तुम्ही सिंगापूरहून आलात. इकडचं लग्न कसं वाटतंय तुम्हाला. बापरे इकडचं लग्न काय मग मी इकडे राहत नव्हती की काय. ह्या लग्नाबद्दल काय बोललात. माझं पण लग्न मुंबईतच झालंय. हो पण तुम्ही ह्या लग्नाबद्दल याबद्दल लग्नाबद्दल आता काय बोलू मी. फॅन्टॅस्टिक. मी अगोदरचं पण लग्न केलंय. माझ्या भाचीच्या लग्नाला पण होते. भाच्याच्या लग्नाला पण आहे. योग आहेत. ऐकायचे. हा मग आता भाचीच्या लग्नाला होते तेव्हा पण मजा केली. भाचीच्या लग्नाला भाच्याच्या पण लग्नात धमाल करणार. काय नाव तुमचं. सिंगापूरला लग्न कसं असते आणि इकडचं लग्न काय. आता सिंगापूरमध्ये प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे धर्म आहेत. वेगवेगळे कल्चर आहेत बरोबर ना. आपल्याकडे आपल्या पद्धतीने आपण सगळी लग्न करतो. तिकडे त्यांच्या पद्धतीने करतात. जसं कोर्टात मॅरेज असतं. आपल्याकडे आपण वैदिक पद्धतीने करतो. आपल्याकडे मांडव मानतात. हळद होते. लग्न वैदिक पद्धतीने होतं. पूजा होते. गोंधळ होतो. आता एवढ्या पद्धती कदाचित तिकडे नसतील. हां म्हणजे ब्राह्मणाच्या असते. तिकडे पण असतात ब्राह्मण. असं नाही की ब्राह्मण नाही आहेत. असतात.
पण प्रत्येकाचे आपण आता लग्नासाठी आपण 2-2, 3-3 महिने अगोदर तयारी करतो, तशी तेवढी तयारी नसते. तिथे कसं असतं, एक पॅकेज देतात, एक वेडिंग जे लोक अरेंज करतात त्यांच्याकडे, आणि त्यांच्या थ्रू सगळं होतं, असं असतं. पण आपल्यासारखी मजा नाही आहे, आपल्यासारखी मजा कुठेच नाही, ते तर खरंच आहे. थँक्यू. अंकितची बहीण विशाखा यांच्या सासू त्या चिपळूण खास लग्नाला आल्या. चिपळूण वर्षी लग्नाला. अरे बापरे, चिपळूण वर्षी आलं. आणि हे सगळे आजीच आहेत का? आत्या. हॅलो, नमस्कार. नमस्कार आत्या. त्या आई आहेत का आत्या आहे? अंकितच्या आजी आहे का? ओके. आणि तुम्ही आत्या आहात दोघे? हो, चालेल. इकडे वड्यांचा कार्यक्रम चालू आहे. चालेल, थँक्यू. मस्त सांगितलं. काय बनवता? हे व्हेजवाल्यांसाठी सोयाबीन एकदम स्पेशल. हां, एकदम चिकन सारखा फ्लेवर येईल त्यांना. असं त्यांना वाटलं नाही पाहिजे सोयाबीन खायला आले, वाटलं पाहिजे चिकनच खायला आलं. चिकन मसाला वगैरे टाकून बनवा. बाबा टॅमॅटो कापतो, लाल टॅमॅटो. चला तर मगाशी सकला मासा तोडताना बघितलं आणि पाहुणी वगैरे आलती, त्यांना भेटवला. त्याच्यानंतर इथं बघा आता मस्त सकल्या मासाची मेजवानी करताना दिसते बघा. मस्त झणझणीत अशी सकल्या मासाची मेजवानी. किती किलो करता? हा, यो 10 किलो असेल. 10 किलो करतात ते. लगेच शिजते ना यो? बरोबर. सामग्री दिसते बघा इथे. काय काय टाकलं याच्यात? अयो सांग सुरुवातीपासून. हा सांगा. पहिला लसूण टाकला, कांदा टाकला, हा, नंतर हळद टाकली, मसाला टाकला, आला मिरची कोथिंबीरचा वाटण टाकला, पाणी टाकायला ग्रेव्ही येण्यासाठी, आणि मग नंतर मच्छी टाकली आपण उकल आल्यावर मच्छी टाकली. हां, सिंपल अशी झटपट होणारी रेसिपी आहे. बाकी चला आता जो सगळा आपला सकला मसाला आहे तो असं शिजवत राहतील. 10 किलो ना? एक 10 किलो सकला मासा शिजवत राहतील. झाली मेजवानी. मग मस्त जेवायचा आणि जायचं. काही बरोबर ना? जेवायचा आणि गप जायचं. की मजेदार असा ब्लॉग झाला आपल्या अंकित दादाचे हल्दीचा. दोडी गडबड माझीच झाली कारण 2 इथं शूट होते, दोन्ही इथं जायला लागलं आणि दोन्ही आपले दिंडीतले. म्हणजे आपला जो लालू दादा होता तो पण दिंडीतला आणि अशोक काका होते ते पण दिंडीतले होते आणि एकच दिवशी होते. तर मला असं पहिले वाटलेलं की दोघांचा एकच आहे का, पण दोघांचे वेगवेगळे होते. तर दोघांची इथं जायला लागला. बाकी व्लॉग थोडासा असा म्हणजे आलो असतो ना एकच इथं तर मस्त एकदम अजून भारी झाला असता व्लॉग. पण तरी पण मस्त व्लॉग झाला आहे. बघितलात तुम्ही. आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या हल्दीच्या व्लॉगमध्ये. आता हा पहिले टाकतो की ताईचा पहिले टाकतोय ते बघायचं आहे. भेटूया ते व्लॉगमध्ये. तो व्लॉग पण आल्यावर जाऊन बघा, त्याला पण असंच प्रेम द्या. तो पण व्लॉग भारी झाला. दोन्ही इथं पण मेजवानी सकल्या मासाचीच होती, इथं पण सकल्या मासाचीच मेजवानी होती आणि तिकडं पण सकल्या मासाचीच मेजवानी होती. बाकी चला भेटूया अशीच एका नवीन आगरी लोकांचे, कोली लोकांच्या हल्दीत. तोपर्यंत काळजी घ्या. हे बघा, चला बाबा भेटते. मस्त झाला आपला हल्दीचा व्लॉग वगैरे. थोडी आपली फक्त सकाळचा आपल्याला भेटला नाही तरी पण हळद वगैरे लावताना भेटला. आपली मामा लिवलाय पण ती भाचेच काही दिसत नाही तुझं. हे सगळे छोटे. चालेल चल.